नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलचे तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी तुम्ही तर पाहता आपण केळी घेतलेली, केळी जी आहे तर पिकलेली घेतलेली आहे. जास्त पण पिकलेली नाही किंवा जास्तही कच्ची नाही, मीडियम केळी आपण ह्या ठिकाणी घेतलेले. आता ह्या 6 केळी आपण घेतलेल्या आहेत. तर त्यामध्ये आपण सुरुवातीला 1 केळी घेणार आहोत आणि ह्या ठिकाणी आपण सोऱ्या घेतलेला आहे. शेवगा म्हणजे जे की आपण चकलीसाठी वापरतो तोच सोऱ्या घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला केळी टाकून घ्यायचे. आता कसं केळी टाकायचे पहा, ह्या ठिकाणी आपण सोलून घेणार आहोत सुरुवातीला. अगदी छान भन्नाट मुलांना तर तुम्ही एकदा जर हा पदार्थ बनवला तर मुलं नेहमी तुम्हाला मागतील. 100% गॅरंटी. इतका छान हा पदार्थ आहे. नक्की ट्राय करून पहा आणि तुम्ही केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हा पदार्थ कसा झाला आहे किंवा तुम्ही बनवल्यानंतर ते सुद्धा कसा झाला आहे ते सुद्धा नक्की सांगा. आता ह्या ठिकाणी केळी तर आपली पूर्ण कट करून झालेली आहे. कट करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता ह्या ठिकाणी केळी पूर्ण आता सोलून झालं की एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, लहान आकाराचं घ्या किंवा मोठं घ्या. त्यामध्ये आता आपण हे केळी टाकू. तुम्ही एकदाच पूर्ण केळ्या सोडलात आणि टाकलात तरी चालते, जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर. आणि कमी बनवायचं असेल तर एकच केळी घेतली तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी मी 1 केळी घेतली आहे, ती मिक्सरला छान फिरवून घेतलेली आहे. त्याची छान पेस्ट तयार झालेली आहे. आता पूर्ण मिक्सरच्या भांड्याची पेस्ट जी आहे ती आपण ती बाहेर काढून घेतलेली आहे. 1 चमचा लाल तिखट टाकायचे, पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे, पाव चमचा धने पावडर टाकायचे, अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि जिरा पावडर आपण टाकलेला आहे. धना पावडर आणि जिरा पावडर आवर्जून टाका, टेस्ट अगदी छान येते. आता ह्या ठिकाणी लाल तिखट मीठ मसाले जे आहेत ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, जे की रंग छान येईल. अगदी छान मस्त रंग आलेला आहे, चवीला सुद्धा भन्नाट होणार आहे. आता ह्यामध्ये आणखीन काही आपल्याला टाकायचं आहे. आता सुरुवातीला आपण बेसन पीठ टाकणार आहोत, जे की साधारणतः 1 वाटी इतकं मी बेसन पीठ टाकणार आहे. बेसन पीठ टाकून झालं की आपल्याला लगेचच काय करायचं आहे, 2 ते 3 चमचे इतकं तांदळाचं पीठ टाकायचं आहे. आता तांदळाचं पीठ आणि बेसन टाकून झालं की चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचा एकही थेंब आपण ह्या ठिकाणी टाकणार नाही. पूर्ण इतक्याच बॅटरमध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता ह्यात पाणी बिलकुल लागणार नाही. परफेक्ट बॅटर बनवून तयार होते. जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता पूर्ण पीठ जे आहे ते छान मिक्स झालेलं आहे, पाणीसुद्धा लागलेलं नाही. जसं आपल्याला घट्ट पाहिजे तितकंच हे घट्ट झालेलं आहे. आता व्यवस्थित एका जागी करून आपल्याला काय करायचं आहे, 2 ते 3 मिनिटाकरता आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे. ते झाकण ठेवून आपण साईडला ठेवून देणार आहोत. आता ह्या ठिकाणी दुसरी काही तयारी करायचं आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तेल टाकून घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण शेंगदाणे जे आहे ते तळून घेणार आहोत. जसं की नेहमी आपण चिवड्यासाठी तळतो त्याच पद्धतीनं तळून घ्यायचे. आता शेंगदाणे तर छान तळून झालेले आहेत. ह्या ठिकाणी आपल्याला डाळवंसुद्धा अशीच तळून घ्यायचं आहे. आता अर्धी वाटी इतकं आपण ह्यात डाळवे टाकलेले आहेत. डाळवे छान तळले की आता दुसरे पदार्थसुद्धा आपण असंच तळून घेणार आहोत. अगदी पटकन जेव्हा पाहिजे तेव्हा 15 ते 20 मिनिटामध्ये हा पदार्थ अगदी छान बनवू शकतो आणि 1 महिन्याकरता हा पदार्थ आरामात टिकतो. तुम्ही शॉर्ट टिफिनसाठी किंवा प्रवासासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता. आता डाळवं तळून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या ठिकाणी मी घेतलेला आहे थोडा कच्चा मका घेतलेला आहे, ते सुद्धा आपल्याला थोडं थोडं टाकून तळून घ्यायचं आहे. अगदी अशा पद्धतीनं तळल्यानंतर आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि खूप लवकर आणि छान तळले जातात, जे की आपण जहारामध्येच तळलेले आहेत. आता मग आता इथे छान तळून झालेलं, अगदी छान भन्नाट खमंग तळलेला आहे. आता ह्यानंतर टाकायचं आहे आपल्याला कढीपत्ता. कढीपत्तासुद्धा छान तडतडलेला आहे, छान तळलेला आहे. आता ह्या ठिकाणी सर्व जिन्नस तळून झाल्यानंतर आपल्याला शेवटी तळायचं आहे. हे बॅटर जे आपण तयार करून ठेवलेलं आहे ते आपल्याला कसं तळायचं आहे पहा. आता सोऱ्यामध्ये आपल्याला हे एकदम टाकून द्यायचं आहे, कारण थोडंच आहे, एकाच सोऱ्यामध्ये आपण हे तळू शकतो. आता पूर्ण पीठ जे आहे ते आपण सोऱ्यात टाकून दिलेलं आहे. अगदी नेहमी आपण नुसत्या बेसनची तर शेव बनवतोच, तुम्ही केळीपासून शेव बनवून पहा. अगदी छान चवीला अप्रतिम गोडसर तिखट खमंग अशी ही शेव बनवून तयार होते. नक्की ट्राय करा. आता ह्या ठिकाणी सोऱ्यामध्ये आपण पीठ जे आहे ते पूर्ण टाकून घेतलेलं आहे. तुम्ही पाहता पुढं कसं तळतं हे शेव आणि किती छान तळायला सुद्धा वेळ लागत नाही. चला तर छोट्या छोट्याच आकारामध्ये आपल्याला ह्या फण्या टाकून घ्यायचे, कारण पीठ थोडंच आहे, जास्त वेळ लागणार नाही. अशा पद्धतीनं आपण शेव टाकून घेतलेली आहे. आता गॅस मिडियम ठेवून उलट सुलट करत आपल्याला ही शेव चांगली खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. जास्त कच्ची काढायचं नाही, जे की मऊ पडली जाईल, कारण ही शेव तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो, नेहमीपेक्षा वेळ लागतो, कारण आपण त्यात केळी घातलेली आहे.
जसे की आपण नेहमी केळीचे जी चिप्स खातो त्या पद्धतीची चव अगदी ह्यामध्ये येणार आहे. आता पूर्ण शेव तळून झालेली आहे. बाहेर आपल्याला ही काढून घ्यायचं आहे. ह्याच पिठापासून तुम्ही पापडीसुद्धा बनवली तर चालते. वेगवेगळ्या आपल्याकडे प्लेट असतात सोऱ्याच्या, त्या प्लेट लावून आपण वेगवेगळे पदार्थ ह्या ठिकाणी बनवू शकतो. अगदी छान आपली शेव कुरकुरीत तयार झालेली आहे. चला तर आपल्याला ह्यापासून काय बनवायचं ते पाहूया. आता ह्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला शेव जी आहे ती थोडंसं आपल्याला तोडून घ्यायचं आहे. अगदी मोठ्याच आकारात आपण थोडंसं तोडून घेतलेली आहे. आता ह्यामध्ये जे आपण दुसरे जिन्नस तळून घेतले ते टाकून द्यायचे. ह्यात तुम्ही मुरमुरे टाकलात तरीसुद्धा चालतात. अगदी छान चटपटीत बनवलेले असल्यामुळं आता ह्या ठिकाणी आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचे. आपण ह्या ठिकाणी धना पावडर टाकून घेतलेली आहे. थोडंसं जिरा पावडर टाकायचे आणि थोडंसं आपण ह्या ठिकाणी मीठ टाकून घेणार आहोत. तुम्हाला जास्तच खमंग खायचं असेल तर तुम्ही जास्त लाल तिखट मसाले टाकलात तरीसुद्धा चालतात. अगदी मुलांसाठी बनवत असल्यामुळे थोडंसं मी कमी टाकलेलं आहे. आता सर्व मिक्स करून घ्यायचे आणि खाण्यासाठी चटपटीत आपला हा चिवडा केळ्याचा तयार झालेला आहे. तुम्हाला हा चिवडा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मी तर आता प्लेटमध्ये घेणार आहे काढून आणि टेस्ट करून पाहणार आहे. अगदी छान खमंग चटपटीत नेहमीपेक्षा वेगळा चिवडा तयार झाला आहे. तुम्हाला हा चिवडा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.